बातमी बघूया। केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणांवर आणि नव्या कामगार कायद्यांवर आक्रमक भूमिका घेण्यात आली आणि देशातील प्रमुख कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली। अंदाजे 25 कोटी कामगार या बंदमध्ये सहभागी होणार आहेत। बँकिंग, खाणकाम, पोस्टल सेवा, बांधकाम क्षेत्रातील कामगारांनी या आंदोलनामध्ये उतरण्याचा इशारा दिला आहे। त्यामुळे आजचा बुधवारचा दिवस हा देशभरात अनेक अत्यावश्यक सेवांवर परिणाम करणारा ठरू शकतो। शासनाने 2024 ला वाढीव टप्प्याचा आदेश काढला असून निधीची तरतूद केली जात नाही। त्यामुळेच शिक्षक समन्वय संघाकडून आझाद मैदानावर आंदोलन केलं जात आहे। न्याय मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असं म्हणत शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। दरम्यान या मोर्चाला शरद पवार भेट देणार आहेत। गेल्या 27 वर्षांपासून अंशतः अनुदानावरील शाळांमध्ये अध्यापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शिक्षकांना अजून सुद्धा पूर्ण पगार मिळालेला नाही। 2014 मध्ये नैसर्गिक वाढी संदर्भातील शासन निर्णय निघाला, पण 11 वर्षात शाळांना 20% अनुदान मिळालं। सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षकांना अजूनही पूर्ण पगाराची प्रतीक्षाच आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी मंगळवारपासून शाळा बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदवला आहे। रास्त मागणी करता त्यांचं आंदोलन सुरू आहे, पण शासनाने निर्णय न घेतल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत असं चित्र आहे। अजून एक बातमी बघूया। महावितरण कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारलाय। वीज कंपन्यांमध्ये होणाऱ्या खासगीकरणाचा शिरकाव, राज्यात महावितरणच्या वीज वितरण क्षेत्रातील समांतर वीज वितरण परवाना, वीज कामगारांना पेन्शन अशा वेगवेगळ्या 14 मागण्यांकरता वीज कामगारांनी संप पुकारलेला आहे। पेन्शनसह विविध मागण्यांकरता वीज कामगार अभियंते बंदमध्ये सहभागी होणार आहेत। या संपामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे।